नमस्कार. आपण पाहत आहात झुंजार न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. विद्यापीठात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीकांत दोंदे या तरुण मागासवर्गीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर आता प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला असून शिवसेनेने या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहुयात या सविस्तर रिपोर्टमध्ये. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिथे हजारो विद्यार्थी आणि कर्मचारी कार्यरत असतात. मात्र याच विद्यापीठाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. 2 जून 2026 रोजी येथे सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावत असताना श्रीकांत पोपट दोंदे या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी श्रीकांत आपली सेवा बजावत होते तिथे ना सीसीटीव्ही कॅमेरे होते, ना प्रकाशाची पुरेशी व्यवस्था. इतकेच नाही तर सुरक्षेसाठी आवश्यक असणारे कोणतेही साहित्य विद्यापीठ प्रशासनाने श्रीकांत यांना दिले नव्हते. या घटनेमुळे दलित समाजातून आणि कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिवसेना, शिंदे गट, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाप्रमुख विनोद साहेबराव साळवे यांनी या प्रकरणी थेट सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना पत्र लिहून प्रशासकीय हलगर्जीपणावर बोट ठेवले आहे. साळवे यांचा आरोप आहे की विद्यापीठाचे कुलसचिव आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच एका निष्पाप तरुणाचा बळी गेला आहे. अशा आहेत मागण्या. 1. उच्चस्तरीय समितीमार्फत या हत्याकांडाची चौकशी व्हावी. 2. विद्यापीठाच्या कुलसचिवांना या प्रकरणी सहआरोपी करावी. 3. दोषी अधिकाऱ्यांवर बडतर्फची कारवाई करावी. 4. दोंदे कुटुंबाला तात्काळ भरीव आर्थिक मदत मिळावी. 5. कुटुंबातील एका सदस्याला विद्यापीठात कायमस्वरूपी नोकरी मिळावी. 6. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा. केवळ पत्रव्यवहार करून शिवसेना थांबलेली नाही. आज 9 जुलै 2026 रोजी शिवसेनेच्या वतीने आणि सर्व आंबेडकरी संघटनांच्या वतीने नगर मनमाड रोडवर भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा विनोद साळवे यांनी दिला आहे. साळवे जिल्हा प्रमुख शिवसेना सामाजिक न्याय विभाग अहिल्यानगर दक्षिण. आज आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या गलथान कारभाराविरुद्ध शिवसेनेच्या वतीने, छावा संघटनेच्या वतीने व आंबेडकरी संघटनांच्या वतीने आज इथं भव्य रस्ता रोको केलेला आहे. जर प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल नाही घेतली तर आम्ही परत एकदा रस्ता रोको करणार आहोत. श्रीकांत दोंदे याचा 2 जून रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. तो ज्या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत होता त्या ठिकाणी या प्रशासनाने, या विद्यापीठ प्रशासनाने तिथे कोणत्याही प्रकारची लाईट नव्हती. त्या ठिकाणी त्याला त्याच्या संरक्षणासाठी किंवा विद्यापीठाच्या संरक्षणासाठी त्याला कोणतेही साहित्य दिले गेले नाही. त्या ठिकाणी सीसीटीव्ही नव्हते. या सर्व यांच्या गलथान कारभारामुळे, या कृषी विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे एक गोरगरीब कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. याला जिम्मेदार असणारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील अधिकारी यांची, या सर्वांची खाते न्याय वरिष्ठ समितीची स्थापना करून खाते न्यायाची चौकशी करण्यात यावी, ही आमची आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो. जर यानंतर याची सर्व चौकशी होऊन या श्रीकांत यांच्या कुटुंबियाला भरीव अशी शासनाची मदत करण्यात यावी आणि त्याचे यामध्ये जे दोषी अधिकारी यांच्यावर कठोर शिक्षा करण्यात यावी. यांना जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा महिला सचिव शिवसेना. आज आम्ही सर्वजण इथे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय काळे सर, साळवे सर आणि इतर श्रीकांत दोंदे यांचे कुटुंबीय व नातेवाईक सर्वजण असतात. 1 महिना झाला त्याच्या मृत्यूनंतर त्याचा निर्घृण खून होऊन 1 महिना उलटून गेला तरी सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही. म्हणून आम्ही सर्वांनी इथे आज रस्ता रोको केलं. मग तरी देखील आम्हाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तर पण 2 तास रस्ता रोको झाल्यानंतर एक अधिकारी त्यांचे आमचे निवेदन स्वीकारण्यासाठी आले आणि तरी देखील जनतेची खूप अडवणूक किंवा त्यांना आणखी त्रास होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्या कोणी आश्वासनानंतर हे आंदोलन ते मागे घेत आहोत. आणि जर आम्हाला पुढील काही दिवसात न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू. याची दक्षता महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जो रस्ता रोको आंदोलन केलं होतं श्रीकांत दोंदेच्या संदर्भामध्ये, या ठिकाणी प्रशासनातर्फे घेऊन त्यांनी निवेदन घेतलेलं आहे. परंतु आमच्या ज्या मागण्या आहेत, जे कर्मचाऱ्याकडून जे काम करून घेतलं जातं हे
नजर चुकीने त्यांना दुसऱ्या मस्टरवर दाखवलं जातं आणि काम त्यांच्याकडून वेगळं काम करून घेतलं जातं. याच्या संदर्भात आमची तक्रार होती आणि जे संबंधित अधिकारी आले त्यांचा सुद्धा प्रत्यय आलेला आहे. त्याच्यामुळे याची खात्रीने चौकशी होण्यासंदर्भात आम्ही यापुढे आमचं आंदोलन, आता जे आंदोलन केलेलं आहे यापुढे तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. याची खात्रीने चौकशी करून आणि दोंदेला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्या घरातल्या व्यक्तीला कामावर घेतलं पाहिजे. त्याचा विमा, याची रक्कम, त्याला जी मदत आहे ही शासनाने मिळून द्यावा. याच्यासाठी आम्ही जे आंदोलन केलं आहे याच्या मागण्या आमच्या जर लवकरात लवकर शासनाने जर पूर्ण नाही केल्या तर आम्ही याच्यावर पुन्हा तीव्र आंदोलन छेडू. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनोद साळवे म्हणाले की श्रीकांत दोंदे यांची हत्या ही केवळ गुन्हेगारी घटना नाही, तर तो प्रशासकीय व्यवस्थेचा बळी आहे. कुलसचिवांनी साधी सुरक्षिततेची साधने दिली नाहीत. आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा मंत्र्यांपर्यंत केला आहे आणि न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही. या आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आता या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कधी कारवाई होते आणि दोंदे कुटुंबाला न्याय मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश गायकवाड, झुंजार न्यूज, अहिल्या. स्वादिष्ट राईस खीर आता घरच्या घरी. सुरुवात करूया राजहंस दुधापासून. पॅनमध्ये दूध गरम करून छान उकळी आणा. आता कढईत तांदूळ हलक्या आचेवर भाजून घ्या. त्याच कढईत राजहंस तूप घाला. यानंतर काजू आणि बदाम घालून सोनेरी रंग येईपर्यंत रोस्ट करा. भाजलेले ड्रायफ्रुट्स बाजूला काढून ठेवा. आता त्याच कढईत मनुके हलकेसे रोस्ट करा. मग त्यात भाजलेले तांदूळ आणि थोडंसं पाणी घालून तांदूळ मऊ होईपर्यंत शिजवा. यानंतर उकळलेलं दूध त्यात घाला. सगळं मिश्रण छान एकजीव करा. आवडीनुसार साखर घालून पुन्हा हलक्या हातानं मिक्स करा. आता रोस्ट केलेले काजू, बदाम आणि मनुके घालून खीर मंद आचेवर उकळू द्या. हळूहळू खीरीला रिच आणि क्रीमी टेक्स्चर येऊ लागतं. तयार खीर बाउलमध्ये सर्व्ह करा. वरून ड्रायफ्रुट्स घालून सुंदर गार्निशिंग करा. प्रत्येक चमच्यात गोडवा आणि घरगुती स्वादाची खास मजा. फॅमिली सोबत नक्की एन्जॉय करा ही रिच राईस खीर. राजहंस, चवीत परंपरा.